वाढव थोडं. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. खरं तर नितीनजी यावर्षी 2 बाईक आहेत आणि त्याचबरोबर 4 बायसिकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. खूप चांगलं आयोजन 4थ्या वर्षामध्ये खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. संपूर्णतः मैदानाच्या चारही बाजूने राष्ट्रवादीचा झेंडा फडकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि व्यासपीठावरती अगदी आपण पाहू शकता उंच दिशेने खरं तर ज्यांनी अनेकदा या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, कधी खऱ्या अर्थानं विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेमध्ये बसले, कधी एक समाजसेवक म्हणून खऱ्या अर्थानं काठेवाडी गावामध्ये नांदले. सुरुवात तिथून झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळली हे म्हणायला हरकत नाही. 6 वेळा ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, महाराष्ट्राचं एक रत्न, राजकारणाच्या पटलावरील एक राजा माणूस खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रानं गमावला. ते स्वर्गीय अजयदादा पवार यांना या स्पर्धेच्या वतीनं आदरांजली वाहून या स्पर्धेला करूयात सुरुवात. नरपुले टीम आता आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण 2 बॅट्समन त्वरित दाखल करा. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उद्घाटन ज्यांचं लाभलं ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा उपाध्यक्ष तालुका सभापती माननीय श्री ग्रेट शोमान सुधाकर भाऊ घारे आणि त्याचबरोबर तिरुपती बाळाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष एवन जोडीमधील एक महत्त्वाचे बाजू आदरणीय जगदीशदादा देशमुख. त्याचबरोबर नुकताच झालेल्या खरं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये धमाका ज्यांनी खऱ्या अर्थानं फोडला कर्जत तालुक्यामध्ये. पंचायत समिती कर्जतच्या नवनिर्वाचित सभापती ताई आदरणीय नमिताताई घारे यांच्या पवित्र शुभास या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळाला. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय उषाताई टोंबरे, त्याचबरोबर कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ पुष्पाताई दगडे, त्याचबरोबर ग्रुपग्राम पंचायत खांडपेचे माजी सरपंच आदरणीय मधुकरजी घारे साहेब, त्याचबरोबर वेनगाव जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष बंडू शेठ तुर्डे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संतोष शेठ निलदे यांच्याकडून या स्पर्धेची उपस्थिती लाभली. आणि निखिलजी महत्त्वाचं वैशिष्ट्य खरं तर या स्पर्धेचं राहिलं, तिसऱ्या दिवशी वारकरी संप्रदाय, या वासरखोंडीतील वारकरी संप्रदाय जितका काही वारकरी संप्रदाय होता त्या सर्व वारकरी संप्रदायांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. आणि वारकरी संप्रदायाची शान म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो की या जगामध्ये बरेचसे संप्रदाय बनतील, पण जोपर्यंत हा चंद्र हा सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय टिकून राहील. जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थानं दिलेला, संत ज्ञानेश्वरांनी दिलेला, खरं तर माऊलींनी दिलेला, खरं तर आज 28 युगे उलटून गेली आणि 28 युग उलटून जाताना देखील भक्त पुंडलिकासाठी त्या विठेवरती उभा राहणारा, खरं तर विठेवरी उभा आणि कठेवरी हात आहे तो जगताचा बाप विठ्ठल रखुमाई आहे, असा वारकरी संप्रदाय जो जापासणारा या वासरखोंडे परिसरातील जितके काही हरिभक्त पारायण होते त्यांना या ठिकाणी बोलून त्यांना उपरणं आणि त्याचबरोबर वारकरी टोपे देऊन या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मनुदादा पवार, त्याचबरोबर उत्तमदादा देशमुख आणि शंकरजी देवगर यांच्याकडून स्पर्धेसाठी ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्यात. संतोषजी निलदे यांच्याकडून स्पर्धेसाठी बाईक देखील देण्यात आलेले आहेत. त्यांच्या देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की मागील वर्षीच अनाऊन्समेंट केली होती आम्ही की 2 बाईक असतील या स्पर्धेमध्ये आणि यावर्षी ते करून देखील दाखवलं खरं तर आयोजकांनी. त्यांचा देखील मनापासून आपण करूयात स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आमच्या समवेत निखिलजी वाकाळे सर या ठिकाणी जोडले जातील, त्याचबरोबर योगेशजी ढोळे 4 दिवस लीड करतात स्पर्धेला, त्याचबरोबर
आदरणीय श्यामशेठ घारे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि त्याचबरोबर या विभागातील एक खूप चांगले समालोचक आणि निवेदक आदरणीय संदीप दादा बोराडे देखील 4 दिवस या स्पर्धेला लीड करताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. जाऊयात मार्चच्या दिशेने. एकीकडे खरं तर टॉप 3च्या लढतीसाठी सर जोडले जात आहेत. 2 संघ आपल्याला भेटलेत. एकीकडे नारपोली आणि त्यांच्या विपक्षात बीड संघ. नेहमीच शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण ज्यांचं पूजन केलं जातं, कारण की कार्य सिद्धीस नेण्यासाठी विघ्नाला टाळणं खूप गरजेचं असतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिने देव ज्योतुनी उत्पन्न तो हा गजनन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची. या श्री गणरायाचरणी नतमस्तकोड आपण करूया स्पर्धेला सुरुवात. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. स्वराज्याचे धाकले धनी. खरं तर ज्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, सत्यात उतरवलं आणि ते बांधलं देखील, अशा स्वराज्याच्या धाकल्या धनींना आपण मानाचा बुजरा करूयात. 2 बॅट्समन मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. रोहन मस्कर आणि त्याचबरोबर अभिजित मोरी ही जोड साखळी दाखल झाली आहे. सामना 3 षटकांचा गोलंदाज वापरला गेलाय खऱ्या अर्थाने या ठिकाणी. नितीन धुले मागील वर्षीचा बेस्ट बॉलर अर्थात उत्कृष्ट गोलंदाज हा खिताब या खेळाडूच्या नावावरती षटकारापासून ज्या खेळाडूचा रनअप आहे. समोर टाकलाय, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याचा देखील आवाक्या बाहेर बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुरुवात खूप चांगली झाली. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका. नेहमीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आपण पाहिलं की त्या खेळाडूकडून चौकारानं खाता खोललं जातं आणि तीच आठवण आता बॅट्समन मैदानावरती करून देतोय. चौकारानं प्रगती पुस्तकाचा नकाशा सुरुवात करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नंबर मिळेल 4 आलाय चौकार. नितीनच्या अगेन्स्ट हे क्लास पाहायला मिळतोय आपल्याला. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 4. दुसरा येतोय चौका. देखील जे हे फटके खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात, कारण की ज्यावेळेस ग्रामीण टीम आपण पाहतो ना, ज्यावेळेस म्हणजे नौके संघ ग्रामीण टीम होतात ना, मग त्यावेळेस कधी संपूर्णपणे शफल होऊन क्रॉस बॅटल खेळण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस चांगले संघ तालुक्याच्या बाहेर जाऊन चांगला आस्वाद घेतलेला असतो ना क्रिकेटचा, त्यावेळेस मग हे फटके पाहायला मिळतात. मग त्यावेळेस व्यावसायिक खेळाला खऱ्या अर्थानं सुरुवात नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती देखील खूप चांगला क्लास पाहायला मिळाला आपल्याला. आधीच्या बॉलला अगदी आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने फ्लिक करण्यात आला. त्यानंतर या बॉलवरती देखील कलात्मक फटका अर्थात मनगटाचा वापर जास्त करण्यात आला या बॉलवरती देखील. आडवा फळ इथे केला. क्षेत्ररक्षक आहे. डेंजर झोन बनेल बॅट्समनसाठी. कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चूक झाली खऱ्या अर्थानं नितीनकडून. याचंच परिवर्तन जे विकेटमध्ये झालं असतं कदाचित, पण ते एक धावसंख्येमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक धावसंख्येने धावफळ बदल केला जाईल. 9 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती अद्याप येताना पाहायला मिळतात. एवन जोडीचा हा कारवा खऱ्या अर्थानं आपण सर्वजण अनुभवतोय. टॉप 3च्या लढतीसाठी आता 2 संघ झगडत आहेत. जो गोलंदाज खऱ्या अर्थानं गतवर्षी मागील वर्षी खरं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता, आता त्याच गोलंदाजावरती आक्रमण या ठिकाणी केलं जात आहे. आणि नेहमीच युद्ध कोणताही असू दे, युद्धामध्ये प्रतिस्पर्धकाच्या जर सरसेनापतीवरती घाव केला तर संपूर्ण सैन्य ढासळलं जातं. आणि तेच काम आता नारपोलीचे दोन्ही बॅट्समन प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती आक्रमण करतात की येणाऱ्या काळामध्ये त्या बाकीच्या 2 गोलंदाजाचं मनधैर्य आपण आताच खच्चीकरण करावं, यासाठी चालू असलेले हे आक्रमण बघतो आपण. सफल झालाय खेळाडू आहे. काऊपर्यंत पोहोचला. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करणार का नाही, कलेक्ट करत नाही कदाचित. कव्हरला खेळाडू आहे. एकच अवैध, एकपेक्षा आणखी काही मिळणार नाही. 10 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 10 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती जरूर आल्यात. 2 चौकार आल्यात. दोन्ही खेळाडूंना एक खेळाडूनं 3 चेंडू फेस केलेत. एक खेळाडूनं 1. वैयक्तिक 9 आणि वैयक्तिक 1 वरती धावसंख्या खऱ्या अर्थानं सांघिक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. नितीनवरती खऱ्या अर्थानं 2 चेंडूंवरती आक्रमण केलं. हा बॉल देखील उडवलाय ऑन द स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील, या सत्रातील, या षटकातील पहिला षटकार.
डीजे लावा जरा. ठक डीजे. थैंक यू थैंक यू डीजे. जब तक इंसान जिंदा है तभी पानी पिलाओ, मरने के बाद कुछ फायदा नहीं है. षटकार आलाय खरं तर ऑन द स्टेट. नितीनवरती आता आक्रमण केलं जात आहे. लास्ट बॉल ऑफ ओव्हर. थोडा धीमा गतीचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धावसंख्या जरूर जोडली जाईल. एक या आकड्यानं 6 धावसंख्या. थँक यू डीजे. खरं तर ही A1 जोडी संपूर्ण जिल्ह्यात आता चर्चेत आहे खऱ्या अर्थानं. आणि या चर्चेला उधाण आणणारे हे त्रिमूर्ती, हे त्रिकूट, त्यांनी खरं तर या स्पर्धेची खऱ्या अर्थानं उभारणी केली. आताची मशेद देखीलची स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी या व्यक्तीच्या खांद्यावरती 4 वर्ष सलग आपल्याला पाहायला मिळते. संघ गोळा करण्यापासून बाकी जे काही गणितं असतात ती या व्यक्तीच्या खांद्यावरती. आणि खांडपे गावचे एक अष्टपैलू खेळाडू. एक विकेट लागली जाते. नवीन खेळाडू नरेंद्र मस्कर खरं तर मैदानावरती जातात. नारपोळी संघ जर कोणाच्या नावानं ओळखत असेल तर खेळाडूचं नाव आहे नरेंद्र मस्कर. या खेळाडूच्या नावानं या गावाला सातत्यपूर्वक चर्चेत आणि ओळख मिळाली असेल तर तो हा खेळाडू आहे. चौक परिसरामध्ये, रसायनी परिसरामधलं हे गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज बराचसा दूरचा पल्ला गाठून तन्मय 11 नारपोल टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. क्रॉस द लाईनने खेळला हा फटका. एक धावसंख्या जरूर येते. थ्रो केलाय. एक पेक्षा आणखी मिळणार नाहीये. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या. योगेश सर देखील आज कमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा आपण आवाज ऐकतोय तर निखिल सर आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आकडेमोडीचे. त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील खूप नामवंतक लेजंड लेजंड ऑफ कॉमेंटेटर संदीपजी बोराडे, आयोजकांचे खूप लाडके आहेत खऱ्या अर्थानं ते. म्हणून आम्ही 4 दिवस नाही या स्पर्धेमध्ये आलो. अक्षय भुईर तपनाचे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूयात सर स्वागत. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच सातत्यपूर्वक मैदानावरती डोही जर ठरतो.
क्षेत्र देखील चेंज केले जातात कारण की देखील जे ज्यावेळेस लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानावरती असतं ना त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची दमछाक होते आणि संपूर्णपणे जिम्मेदारी गोलंदाजीच्या खांद्यावरती असते कारण की गोलंदाज सेट झालेला असतो उजव्या फळीच्या बॅट्समनसाठी मग टप्पा कुठे टाकायचा आहे वेगावरती कुठे आवर घालायचा मेरिट काय कारण की ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन असतो त्यावेळेस संपूर्णपणे बॉडी लँग्वेज देखील पूर्णपणे चेंज झालेला असतं आणि क्षेत्ररक्षणात देखील थोडीशी दमछाक होते एक मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती 19 धावसंख्या समोर दिला होता खऱ्या अर्थानं बादशा अगदी रडारमध्ये चेंडू होता कनेक्ट करण्यामध्ये थोडीशी चूक झाली नंबर 6 जरूर बनला असा नरेंद्रच्या बॅटमधून कारण की असे चेंडू खूप कमी टाकतात गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजाचा समतोल बिघडतो किंवा फिंगर रोल करण्याच्या परिस्थितीमध्ये असतो ना गोलंदाज किंवा मग कधी कधी ज्यावेळेस स्पेस आणि ज्यावेळेस टप्पा चुकतो त्यावेळेस कधी कधी हा चेंडू डायरेक्ट बॅटवरती जाऊन आदळतो पण पुरेपूर फायदा खऱ्या अर्थानं घेता आला नाही नरेंद्रला धावसंख्या 2 जरूर जमवले कारण की एका धावसंख्येला देखील महत्त्व देणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण की एक आकड्यानंच क्रिकेटच्या गुणपत्रिकेची सुरुवात नेहमी आपण होताना पाहायला मिळाली 2ने जाऊन पोहोचेल तब्बल 21 हिंदू संस्कृतीमधील शुभ आकडा म्हणून ज्या आकड्याकडे नेहमी आपण पाहतो तो शुभ आकडा 21 प्रगती पुस्तकावरती अद्याप तरी येताना पाहायला मिळाला 17 पहिल्यामध्ये आल्यात आणि जशी षटकाची सुरुवात झाली विकेट आली त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून थोडंसं का होईना आता दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर जयनं मैदानावरती करताना आपल्याला हे पाहायला मिळालं कारण की पहिल्या षटकामध्ये भावानं मार खाल्लाय जरूर पण आता आपल्याला सावरायचं आहे त्या ठिकाणी कारण की संघामध्ये आपल्याला आता तारणहार ठरायचा आहे मोठ्या धावसंख्येपासून थोडंसं का होईना पण दूर ठेवायचं आहे मग आपल्या संघाला हा बॉल देखील समोर टाकलाय हेलिकॉप्टर सारखा फिरवलाय झेल सोडली आहे नरेंद्रची आणि बॉल डिसिजन पेंडिंग नंबर मिळेल 4 चौकार थँक्यू थँक्यू डीजे चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 25 या आकड्यावरती 25 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात एक गडी देखील बाद झालाय आता नरेंद्र आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल अभिजित ही जोड सकाळी खरं तर आता मैदानावरती खेळते जितके पार्टनरशिप खऱ्या अर्थानं चांगली राहील ना तितक्या धावसंख्या नेहमी आपल्याला पाहायला मिळणार जास्त वेगाने येताना पाहायला मिळतील चौकार जरूर आलाय खऱ्या अर्थानं आता जयवरती देखील आणि चौकार आल्यानंतर 25 पर्यंत तरी जाऊन पोहोचलाय स्टार्ट खूप चांगला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे व वडूनवघर आणि त्यांच्या विपक्षात आर्या 11 बोनकुडे संघ एक डोंबिवली परिसरातील संघ आणि एक भिवंडी परिसरातील अर्थात दिनेश चौगुले यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज प्रीतम बारीला देखील या स्पर्धेमध्ये पाहू शकाल त्यानंतर मकरनला देखील पाहू शकता ट्रॉम्बे कोलेवाड्याचा त्यानंतर माहुल कोलेवाड्याचा अगदी मंगेश वैतीला देखील आज आपण पाहू शकता कल्पेश माहुलकर कडक देखील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज बरेचसे महारथी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक 2 संपुष्टात आले 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अद्याप तरी संपलाय धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 26 या आकड्यावरती 26 धावसंख्या त्यानंतर कर्जत खालापूर विधानसभेचं एक मास्टर माइंड आणि चालतं फिरतं लॅपटॉप कम्प्युटर माइंड आदरणीय रवी काका या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर स्वागत आपलं या ठिकाणी तिसरं षटक खऱ्या अर्थानं आपल्याला गावठाण नेटकडून आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गणेशच्या हातामध्ये हे षटक सुपूर्त करण्यात आलंय धावसंख्या जाऊन पोहोचले प्रगती पुस्तकावरती तब्बल 26 आकड्यावरती 13.0ची सरासरी होते सर अगदी आपण पाहिलं 17 सुरुवात झाली असं वाटलं की 34-35 पर्यंत जाऊन पोहोचतोय की हॅलो असं असं वाटलं की 34-35 पर्यंत जाऊन पोहोचतोय की काय पण त्यानंतर रोख लागावला आणि अवघ्या 8 धावसंख्येचं षटक फेकलं 9 धावसंख्येचं आणि एक विकेट देखील खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती प्राप्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली खूप चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं शेवटचा अंतिम निर्णायक पूर्वक षटक खऱ्या अर्थानं जिम्मेदारीचं षटक या षटकामध्ये फलंदाजांचा मनसोबा देखील जे एकाच असणार आहे
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची तर आक्रमण महत्वाचं आहे. आक्रमण महत्वाचं म्हटलं की विकेट राखून खेळायचं आहे. विकेट राखून खेळायचं म्हटलं की मोठ्या फटक्यांच्या शोधात देखील पडायचं आहे. गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती डाव्या दृष्टीने फुलटॉसमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं जरूर करण्यात आला. लिडिंग यश आले. स्मिथ साऊंड बॅटमधून देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक करत नाही. एकाच धावसंख्या येते. धावसंख्येत बदल केला जाईल. एक आकड्याने जाऊन पोहोचेल तब्बल 27 आकड्यावरती. 27 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. 45 धावसंख्या खऱ्या अर्थानं होणं खूप महत्वाचं असणार आहे खऱ्या अर्थानं आता मैदानावरती. 11 खेळाडू खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंच्या अगेन्स्ट षडयंत्र रस्ता आहेत. पण 2 खेळाडू देखील म्हणतील जर मैदान मारायचं आहे तर षडयंत्राच्या पलीकडे जाऊन आम्हाला देखील खऱ्या अर्थानं मैदानावरती काहीतरी स्वप्न घेऊन उतरलोय आम्ही. मग 11 खेळाडूंच्या विरोधात आम्ही बॅटल खूप चांगलं रंगवणार. एका धावसंख्या जमवतात. मोठ्या फटक्यांपासून वंचित आहेत दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. एकच धाव येते. धावसंख्येत एक आकड्याने बदल केला जातो. जाऊन पोहोचेल ते तब्बल 28 आकड्यावरती. 28 धावसंख्या. टिंकू लोभी संपूर्ण टेक्निशियन टीम कव्हर करते स्पर्धेला. खऱ्या अर्थानं एक ऑफिशियल फोटोग्राफर आणि त्याचबरोबर व्हिडिओग्राफी. स्टार टेनिस वर्ल्ड या नावानं खरं तर त्यांचं चॅनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स आपण पाहू शकता या ठिकाणी. A1 जोडीचा खऱ्या अर्थानं एक सिंगल 2 छा चित्र आपल्याला पाहायला मिळतं. चेतन स्लायडिंग वर्क्स, ताबडतोब श्री महालक्ष्मी कंट्रा इलेक्ट्रिकल्स, ओम साई कन्स्ट्रक्शन, SBFC, त्याचबरोबर रत्नमणी ज्वेलर्स, रायगड फुटवेअर, सेपी रिसॉर्ट, आदिल मोबाईल या सगळ्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी काही ना काही भेट वस्तू दिल्यात. चेतन स्लायडिंग वर्क्स अर्थात चेतन चौधरी, महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स बाबू घारे, त्याचबरोबर ओम साई कन्स्ट्रक्शन अतुल देशमुख, AP रिसॉर्ट प्रमोदजी देशमुखांचा. उंच फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करण्याच्या प्रयत्नामध्ये जेल सोडलाय, निसटलाय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 वेगानं झपाट्यानं चित्याच्या सपलाईनं हरणाच्या गतीनं अगदी कंप्लीट करताना पाहायला मिळाला. जेल सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं मैदानावरती एक विस्कळपणा मैदानावरती निर्माण नेहमीच होतो. गोलंदाज जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करत असतो, पण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक साथ देत नाही त्यावेळेस तो देखील थोडासा डगमगतो. कारण की विकेट महत्त्वाचे असते. मग तो खेळाडू कोणताही असू देत, विकेट महत्त्वाचे असते. आणि त्या खेळाडूची विकेट सोडली आहे. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 3 चेंडू. या 3 चेंडूंमध्ये आता जीवनदान मिळालेला खेळाडूला नरेंद्र म्हस्करला जीवनदान जरूर मिळालंय. पण आता या 3 चेंडूंमध्ये धावसंख्या कितपत जमवतोय हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. समोरच्या दिशेने पंचांच्या दिशेने खऱ्या अर्थानं अपील केली जाते. खऱ्या अर्थानं अपीलमध्ये फलंदाजाचा उत्साह जास्त पाहायला मिळाला. कदाचित वाईटची मागणी करत होता. झेल सोडले त्यानंतर या बॉलवरती खरं तर नरेंद्र बीट झालाय संपूर्णपणे. आज खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ठाणे आणि रायगड विभागातील संघ पाहायला मिळणार आहेत आज. राजमाची संघ देखील आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. थर्ड अंपरकडे आता रेफर करण्यात आलं. धावबाद आहे की नाही यासाठी पण धावसंख्येचा जर विचार केला तर अद्यापपर्यंत धावसंख्या येऊन पोहोचले 30 आकड्यावरती. प्रथम क्रमांक 1,50,000 रुपये व आकर्ष चषक. द्वितीय क्रमांक 75,000 आकर्ष चषक. तृतीय क्रमांक 40,000 आणि त्याचबरोबर चतुर्थ आणि पंचम क्रमांक प्रत्येकी 35,000 रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. 2 बाईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. 4 बायसिकल आपल्याला पाहायला मिळणार. त्यांच्यासोबत ट्रॉफीज देखील पाहायला मिळणार आहेत.
हे वैशिष्ट्य आज या वर्षीच्या स्पर्धेचं. कदाचित येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा खूप मोठी पाहायला मिळणार आहे आणि 4 चाकी गाडी देखील या स्पर्धेमध्ये कदाचित पाहायला मिळू शकते आपल्याला. नॉट आउट खेळाडू या ठिकाणी सेफ असणार आहे. धावसंख्या मात्र जोडली जाईल, गणली जाईल. 1 आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. ब्रेक लावला धावसंख्येला आता बराचसा, कारण की पहिल्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आता हे 2 गोलंदाज सावरताना पाहायला मिळतात. महत्त्वाच्या खेळाडूची झेल सोडून देखील खऱ्या अर्थानं 31 पर्यंत तरी आता नारबोळी संघ येऊन पोहोचलाय. संघर्षाच्या लढाईला सुरुवात करण्याआधी खऱ्या अर्थानं काहीसा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. त्यानंतर पूर्वार्धाला सुरुवात होईल. मग विजयाच्या दिशेनं कोण वाटचाल करेल याकडे खऱ्या अर्थाने ते संकेत दर्शवले जातील द्वितीय सत्रामध्ये. समोरच्या दिशेनं अगदी खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समॅन सेफ, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्यात, सहज कंप्लीट केल्यात 2 धावा. 22च्या धावसंख्या 2 प्रगती पुस्तकावरती जोडल्या जातील. येऊन पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती प्रगती पुस्तकावरती तब्बल 33-11.0च्या सरासरीने प्रतिषटकामध्ये धावसंख्या जमवल्या. विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. पण धावसंख्या कशा प्रकारे होतील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पण त्याआधी आपण दुसऱ्या टीमला, बास्टेच्या पहिल्या टीमला विनंती करूयात. बोनकुडे आणि त्याचबरोबर विनंती असेल वडूनगर टीम आपल्याला की आपण टॉससाठी त्वरित या. 18 चेंडू 34 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती कशा प्रकारे येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहत राहा, आपण कुठेही जाऊ नका. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा अर्थात A1 जोडी चषक 2026 आयोजित केलाय. चेतन चौधरी, रुपेश गारे, अतुल देशमुख यांनी. पण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. या विभागात ज्यांनी खऱ्या अर्थानं बरेचशे वर्ष ज्यांनी गाजवले आणि त्याचबरोबर ओपन इंडिया हाफमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना नेहमीच आवर्जून आमंत्रण दिलं जातं आणि प्रत्येक खेळाडूचा तंतोतंत माहिती असणारे आमचे निखिल वाकळे यांना आमंत्रित करूया. डीजेला देऊयात संधी, त्यानंतर आवाज ऐकायला मिळेल निखिल वाकळे यांचा. देण्यासाठी आदरणीय अमोलजी लोभी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अमोलजी लोभी, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे, जिथे आपला सन्मान केला जातोय. अर्थातच दोस्ती ग्रुपच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला, विनंती करेल आजचा एक सुपर लॉट्स जरूर पाहायला मिळतोय. विनंती असेल, आजच्या लॉट्स मधली पहिली मॅच आई गावदेवी वडूनवगर आणि त्याच्या विरोधात RI11 बोनकोडे टीम. आई गावदेवी वडूनवगर आणि त्याच्या विरोधात RI11 बोनकोडे टीम. विनंती आहे, चला आपण
टॉस करण्यासाठी यायचंय दोन्ही टीम. आज खरं म्हणायला गेलं तर अगदी कांडपे नगरी प्रेक्षकांच्या साथीने मात्र दुमदुमली जाणार आहे. अनेक रथी महारथींचा क्रिकेट आज या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. अगदी ठाणे, पालघर, रायगड, मुंबई या विभागातून मोठमोठे खेळाडू या मंचावरती या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अगदी जेपी पॅनल सज्ज आहे या स्पर्धेसाठी. खरं म्हणायला गेलं तर अगदी ही स्पर्धा पहिल्या रजनीमध्ये उद्घाटनीय सोहळा ज्यांच्या माध्यमातून इतिहास रचला गेला ते महिला राज आणि तिसरी रजनी या स्पर्धेची अत्यंत भावनेने पाहायला मिळाली आणि आदरणीय पंकजदा देसाई पुनश्च आज या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम तुमचं. अगदी देसाई पाडा म्हटलं की पंकज देसाई ही ओळख आपल्याला विसरता येत नाही. सुधागड तालुक्याचे पहिले बायकरमॅन, एकमेव बायकरमॅन मी तर म्हणेल आणि एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची रायगडमध्ये ओळख आहे. पंकजी देसाई मंचावरती दाखल झालेत. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी जसं पाहतो ना आपण की तिसरी रात्र या स्पर्धेची भक्तिमय वातावरणाने रंगली गेली आणि अनेक पत्रकार किंवा बातम्यांच्या माध्यमातून ज्यांच्या लेखणीतून ही स्पर्धा साकारली जाते ते आमचे पत्रकार बंधू यांनी मात्र अनेक अनुषंगाने या स्पर्धेला अगदी प्रसिद्धीच्या झोतात जरूर आणलाय. परंतु नावलौकिक इतका मोठा आहे स्पर्धेचा की भल्या भल्यांना ही स्पर्धा बुराल पाडताना दिसू दे. मग खेळाडू असू द्या, समालोचक असू द्या किंवा मान्यवर असू द्या, ज्यांची वर्णी या व्यासपीठावरती सातत्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळते. धन्यवाद. वळूयात आपण उत्तरार्धाच्या खेळाच्या दिशेनं. तुम्ही पाहत आहात एवन जोडी दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय श्री सुधाकर भाऊ घारे आणि सन्माननीय श्री जगदीशदादा देशमुख पुरस्कृत आजचा या स्पर्धेचा अंतिम रजनी क्रिकेट सोहळा आहे. मेगा ग्रँड फिनालेचा डे, जिथे पहिली सेमी फायनल एका बाजूला श्रीवीरा यंगस्टार बीड आणि त्या विपक्षामध्ये तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली. नारपोली संघाने सुरुवात करत असताना प्रथम फलंदाजी करत लक्ष समोर ठेवलंय ते 34 या धावसंख्येचं. करूयात उत्तरार्धाची सुरुवात. महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून या ग्रँड फिनालेची, या अंतिम दिवसाची सुरुवात आपण इथे करूयात. मनोजवम मारुतुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानरयूत मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. त्या प्रभू हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या उत्तरार्धाची सुरुवात आपण करूयात. लढत रंगणार एवढं मात्र निश्चित आहे, कारण एका बाजूला कर्जत तालुक्यातील वासरेकोंडा परिसरातील नामवंत संघ श्रीवीरा यंगस्टार बीड यात 34 धावांचं आव्हान पेलण्याकरता सज्ज आहे. रणसंघर्षाची शिदोरी घेऊन क्रीडांगणावरती पहिलं षटक फेकण्याकरता गोलंदाज तयार. अभिजित, पहिलाच बॉल, फुलर लेनचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, उडवलाय व्ही मध्ये. लॉंग ऑफ ला प्रोटेक्शन आहे आणि पहिल्या बॉलवर इथे केली जाते सिंगल कन्वर्ट. पहिला आकडा आला. या मुंबई करता ज्यांनी रक्त सांडलं ते 107 हुतात्मे या स्पर्धेच्या वतीनं, त्यांना देखील मानवंदना. ठिणगी पडली होती 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणि ज्या दिवशी खरं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र वेगळा झाला, या मुंबई करता, त्या स्वप्ननगरी करता बऱ्याच मराठी माणसांनी आपल्या रक्ताची आहुती दिली, त्यांना देखील मानवंदना. वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं, जिथे अभिजित सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिलाच बॉल आणि त्या बॉलवर पहा आघात करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मधला संपर्क थोडासा कमी आहे. चित्याची चपळाई पाहायला मिळते. 2 धावा अत्यंत वेगाने इथे कापून हे अंतर पूर्ण केलं 20.12 मीटरचं. माहीला मिळतायत इथे 2 धावा. विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन स्कोर फ्लॅश टू दी 3. 3 आकडा धाव फलकावरती आला. खरं तर ज्यांच्या मृत्यूवरती परकीय देखील हळहळले
खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 ला रायगडावरनं ज्यावेळी छत्रपतींचं निधन झालं त्या महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणून त्याची गणती देखील केली जाते. योगायोगानं आकडा आला. इथे बॉल तयार आहे. बॅटचा फेस लेट ओपन केलाय. कर्विलिनियर मोशन घेत बॉल जाईल डीप थर्डमॅनला. चेंडू चाललाय लॉन स्टॉप निघून जाईल सीमारेषे पलीकडे आला. इथे पहिला दमदार चौकार. थँक्यू डीजे. इथे लढायचं आणि लढता लढता आपल्या स्वप्नांना घडवायचं. परिस्थिती समोर जे हातबल होतात ना ते कधीच इतिहास रचू शकत नाहीत आणि कदाचित आज बीड संघ इथे लढण्याकरताच आला. खालापूर विभागातील नारपोली या संघाच्या विपक्षात कर्जतची शान आज जर त्यांना वाचवायची आहे तर मग इथे लढावं लागेल आणि त्या रणांगणावरती या कुरुक्षेत्रावरती फार मोठं चक्रव्यूह सजवलंय नारपोलीकरांनी. त्या चक्रव्यूहाला भेदणारा एखादा तरी अभिमन्यू त्याला जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. नितीन आणि माही ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन धुळे पहिल्या पूर्वार्धामध्ये महागडा ठरल्यानंतर जय धुळेनं दिलेला बॅकअप कदाचित फार मोठं समीकरण आहे. कमी गतीचा बॉल काटा बदललाय गतीचा. चेंज ऑफ पेस. इथे मात्र पेस व्हेरिएशन्स जे पाहायला मिळालं. डॉट बॉलची नियुक्ती केली आहे. अभिजितचा या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 34चा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता अजूनही 27 धावांची गरज आहे. बॉल तयार. लेफ्ट आर्म राऊंडी स्टम्प्स आलाय. फुलर लेनचा बॉल कट केलाय. स्क्वेअर कट. पॉइंटचा खेळाडू आणि गली रिजन मधला खेळाडू ट्रॅक करतायत चेंडूला. 2 धावा इथे सहजतेनं पारंगत केल्या जात आहेत आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकातील 9 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तुम्ही पाहतायत चित्त थरारक प्रवास पर्व 4. आदरणीय मी बऱ्याचदा म्हणतो की विकासाचे वारे कोहिनूर हिरे सन्माननीय सुधाकर शेठ घारे आणि झंझावत निघालाय. अगदी येणाऱ्या काळामध्ये या नावाचा डंका निश्चितच महाराष्ट्राच्या परिपटलावर हे नाव दुमदुमत राहणार यात शंका नाहीये. वळूयात मैदानाच्या आत. शेवटचा बॉल अभिजित निघालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आपटून टाकलाय. वेगावर स्वार झाले होते. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल. पहिली अतिरिक्त धाव फलकावरती होईल कनेक्ट. टीमची टोटल पोहोचली आहे 10. लॉस ऑफ 0. पहिली धाव गती. नितांत गरजेचं क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती लढतायत. बॉल तयार. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. इनसाइड एज होती परंतु गरंगळत चेंडू पोहोचला. तदनंतर एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10. विजयाकरता येणाऱ्या 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 24 रन्स आर देअर रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम बीड इन दी 12 डिलिव्हरीज. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. आज या क्रीडा नगरीवरती म्हणजे विशेषतः आपण पाहतो ना की जेव्हा विभागांचा संघर्ष होतो तिथे रणसंघर्षाची ठेणगी काहीतरी वेगळीच तुम्हाला पाहायला मिळते आणि आज ती सन्मानाची लढाई आहे. खरं तर ही लढाई बीड विपक्षात नारपोली अशी नसून कर्जत विपक्षात खालापूर अशीच आहे आणि त्यामुळेच प्रत्येक जण प्रत्येक पाठीराखा प्रत्येक त्याच्या आवडत्या खेळाडूला बॅकअप देण्याकरता इथं पोहोचलेत. त्या जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून करूयात सहर्ष स्वागत. दुसरं षटक जिथे क्षेत्ररक्षणाची प्रतिबंधितता आता मात्र भेदली जाणार आहे. बोनकोडे संघ या ठिकाणी उपस्थित झाला नवी मुंबई परिसरातून. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे द लेजंड ऑफ भिवंडी थोड्याच वेळात दाखल होती. दिनेश दादा चौगुले आणि त्यांचा वडुनगर संघ. भिवंडीच्या क्रीडा नगरीच्या पटलावरचा एक दादा खेळाडू म्हणून एक शेरदीर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं द मॅन फ्रॉम वडुनगर दिनेश दादा चौगुले आणि त्यांचा पूर्ण संघ त्यांचा ताफा अगदी थोड्याच वेळात ते देखील इथे दाखल होतील. पहिलीच लढत आहे. एका बाजूला नवी मुंबईतील बोनकोडे संघ त्यांच्या विपक्षात वडुनगरकर संघर्ष करतील. आज खरं तर बऱ्याचदा आपण पडद्यावर असलेल्या खेळाडूंची नावं घेतो परंतु येताना मनीष मुंडेशी चर्चा झाली की बऱ्याचदा आपण प्रीतम बारीचं नाव घेतो परंतु मयूर मर्दे सारखा बलाढ्य खेळाडू आज तुम्हाला या क्रीडा नगरीवरती खेळताना पाहायला मिळणार आहे. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 24चा सामना. इथे पहा टर्न केलं बॉलला. व्हेरिएशन्स होतं. पहिलाच बॉल रायझिंग चेंडू आणि त्यामध्ये विविधता होती त्यामुळे फलंदाजाला देखील बॅकफुटवर यावं लागलं. पहिला चेंडू टाकलाय डॉट. 11 चेंडू आणि विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. परतीच्या सगळ्या वाटा
बीड संघाला इथून मात्र बंद करून टाकाव्या लागतील. कौतुक करावं लागेल रुपेशजी घारे साहेब, चेतनजी चौधरी साहेब आणि अतुलजी देशमुख साहेब आणि सर्व दोस्ती ग्रुप ज्यांच्या वतीने भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. बॉल तयार. ग्लान्स करायचा होता. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागणार आहे. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर बॉल, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं. मी बऱ्याचदा म्हणतो की बुडताला काठीचा आधार. ज्यावेळी अशी परिस्थिती आहे, परकीय आक्रमण ज्यावेळी तोपगोळे फेकतायत, त्याच समय त्या स्पर्धेला आपण पाहतोय सातत्यपूर्ण अगदी या स्पर्धेवरती प्रेम दर्शवणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी गेल्या 4ही पर्वांमध्ये अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. ते मनोदत्ता पवार, त्याच समेत आमचे उत्तममा देशमुख, त्याच समेत गणेशदा पाटील, या सर्वांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. आणि त्याच समेत आमचे उपसरपंच समीरदादा गायकवाड सुद्धा उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. यस कॉम्बॉक्स बॅट अँड पॅड मधून केला फ्लिक आणि मनगडाचा किती उपयुक्तपणे वापर केला जाऊ शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण आता इथे फलंदाजांना दाखवलं होतं. धावा कनेक्ट केल्यात. एक धाव आखूड आहे, त्यामुळे ऑथोराइज फक्त एकच धाव घेतली जाईल आणि हीच एक धाव धावफलकाला देईल आकार. संघाची टोटल पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 34 धावांचा प्रवास आहे. खडतर संघर्षाची इथे सुवर्ण अक्षरानं इतिहास लिहावा लागणार दोन्ही संघांना. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, परंतु जो जास्त घासेल तो जास्त चमकेल, हे इक्वेशन ज्याला समजलं तोच या संघर्षाच्या मातीत टिकला. कदाचित ते काम आता कोणता संघ करेल. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 कुणाल गोलंदाजी करतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल स्टिअर केलाय. ऑन ड्राईव्ह स्ट्रोक आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. पहिली धाव वेगानं कनेक्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव. तो निर्णय थेट आलाय आमच्या BCR रूम पर्यंत, ब्रॉडकास्टिंग कंट्रोल रूम. आणि निश्चितच आमचे तिसरे पंच देखील आमचे तिसरे ऑफिशियल जॉईन होत आहेत. टिंकू लोबी आणि त्याच्या सगळ्या टीमची मेहनत तुम्ही पाहतायत. अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शकता ही त्यांची ओळख आहे. अँड इट्स अ नॉट आउट. बॅट्समन सेफली लँडिंग इन बिटवीन द पॉपिंग क्रीज. पोहोचलाय तो, त्यामुळे इथून मात्र 2 धावा ऑथराइज दिल्या जातील. संघाची टोटल पोहोचली आहे याच 2 आकड्याच्या मदतीनं 14 धावा. स्वराज्याचं धाकलं धनी, दुसरे शिलेदार छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. 14 मे 1657 त्यांचा पुरंदरावरचा जन्म आणि त्या पुरंदराचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. म्हणजे लढवय्या संघर्षाच्या मातीतला योद्धा. कदाचित त्याप्रमाणे लढावं लागेल इथे आता. बॉल तयार. कमी गतीचा बॉल ग्लान्स करायचा होता. फटका फसलाय. अचंबित करणारा चेंडू. एकाच ट्रॅकवर आल्या 2 गाड्या, त्यामुळे जिथे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. परतावं लागेल फलंदाजाला. बॅट्समॅन आउट. मिस्टर नितीन धुळे हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. की त्या तुमच्या आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न किती मोठी आहेत. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता तुम्हाला कर्तृत्वाची जोड त्याला द्यावी लागणार आहे. आणि तेच काम इथे जय धुळे करेल का. बऱ्याचदा आपण म्हणतो की बीड संघ आला की नितीनच्या नावाची चर्चा होते, परंतु पडद्याच्या मागचे कलाकार असतात. बरेच असे खेळाडू आहेत जे पडद्यावर तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यांच्याकरता एक वाक्य मी नेहमी म्हणतो की ऍक्शन शुड बी स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. त्यांची कृती शब्दापेक्षा जास्त बोलते आणि ते काम जय धुळेनं पूर्वार्धात केलं. आता उत्तरार्धात त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. बॉल तयार. फटका चांगला आहे. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन समोर आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. एक सिंगल मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती.
चेंडूंचा खेळ आतापर्यंत जर विचारात घेतला तर 5 बॉल इथून संपुष्टात आलेत. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम बीड. श्रीवीरा यंगस्टार बीड. रणांगणाच्या आतमध्ये रणसंघर्षाची ठिणगी जी पेटवावी लागेल एखाद्या तरी फलंदाजाला, आणि जय धुळे ते काम इथून करेल का? हा खर तर बीडचा वाघ आहे खरा. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा, लॉंग ऑफला फटका सजवायचा होता. प्री डिटरमाइंड स्ट्रोक मनामध्ये. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. येस, फलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू एक्स्ट्रा स्वैर आहे की नाही, त्याची पडताळणी इथून मात्र बीसीआर रूम मधून केली जाईल. येस, डिसिजन पेंडिंग ऍट बीसीआर रूम. पडताळून पाहिलं जात आहे. कुठल्याही खेळाडूवर इथून अन्याय होऊ दिला जाणार नाही. स्वच्छ आणि अत्यंत निपक्षपातीपणे डिसिजन देणं हे जेपी पॅनलचं अदबीचं कर्तव्य आहे आणि डोळ्यात तेल घालून प्रत्येक पंच त्यांचा कामगिरी पाहत असतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाव द इक्वेशन चेंजेस up to the 6 balls. Now 19 runs required to win this match for team बीड. बीड संघाला 19 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. अमिताभ बच्चन सरांच्या वडिलांच्या काही ओळी आठवल्यात की दोस्तो, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे रडायचं नाही तर लढायचंय. पडायचं, नडायचं, झगडायचं, परंतु झुकायचं हे कुणाच समोरच नाही. हा मंत्र इथे प्रत्येक खेळाडूला लक्षात ठेवावा लागेल. आणि कदाचित 6 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. संघाचा बॅकअप स्क्वॉड मधून टाळ्या वाजतायत. नारपोलीकरांनी या मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे एवढं मात्र निश्चित आहे. विशेषतः कौतुक करेन मी कुणालचं, जे त्यांना षटक टाकलं. त्याआधी अभिजितनं फक्त 10 धावांचं षटक टाकलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, आणि या षटकात 5च धावा क्रेडेन्शियली. काय पोटेन्शियल आहे त्या खेळाडूकडे. विशेषतः कौतुक करावं लागेल नारपोलीच्या दोन्ही गोलंदाजांचं. आणि तिसरं षटक आता रोहनच्या हातावर जबाबदारी दिली आहे ती खांद्यांवर. शेवटचे 6 बॉल 19चा सामना आहे. जे झालंय ते विसरून जा. जे घडवायचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि तिथून लढायला सुरुवात करा. बॉल तयार. पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑनला प्रोटेक्शन उभं आहे. पहिली सिंगल इथून केली जाते एक्झिक्यूट, आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 5 जून 1674 ला पहिला राज्याभिषेक या रायगडाच्या मातीनं पाहिला, परंतु दुसरा राज्याभिषेक 3 एप्रिल 1680 ला ज्यावेळी निधन झालं छत्रपतींचं, त्यानंतर लगेचच 16 जानेवारी 1681 ला जो करून घेतला. निश्चितच धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. इथे मात्र आता समीकरण बदलली आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 18 धावा. आता फक्त मल्टी हिटच वाचवू शकतील बीड संघाला. बॉल तयार. फटका टेम्परामेंटली कनेक्ट केलाय. इट्स अ सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅकिंग स्ट्रोक. पहिला षटकार. थँक्यू. आणि या षटकारानं इक्वेशन आता बदललंय. संघाची टोटल पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. विजयाकरता 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. याआधी मी उल्लेख केला की बीडचा खरा वाघ आहे जय धुळे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. कारण पडद्यावरची नावं सगळ्याच समालोचकांना दिसतात, परंतु पडद्याच्या मागचे कलाकार हे छुपे कलाकार आहेत. हे कधी या मॅचला टर्निंग पॉइंट देऊ शकतील, कधी वळण देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. 4 चेंडू विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. बलस्थानं हेरावी लागतात. मुळशी पॅटर्न चित्रपटातलं एक वाक्य आहे ना, की उगा झाडाच्या फांद्या तोडत बसायचं नाही, सरळ खोडावर गाव घालायचं. आणि ते काम आता जय धुळेनं केलंय. करंटच्यावर चढवलेलं हे आक्रमण. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. 2च मारायचे आहेत असा स्क्वॉड सांगतो इकडनं. आणि कदाचित हे मैदान देखील पहा,
360 अंशाची ही वर्तुळ पाकळी कदाचित फलंदाजांकरता थोडीसं चॅलेंजिंग फेज जरूर आहे, परंतु इथे प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात जो लढतो तोच खरा संघर्ष योद्धा. म्हणजे पानिपतचं युद्ध ज्यावेळी झालं त्यावेळी फक्त आपल्याकडे फौज होती 6,000ची आणि प्रतिस्पर्धाकडे फौज होती 72,000ची आणि तरी देखील मराठे लढले तिथे. 14 जानेवारी 1761 ला इतिहास रचला गेला. कदाचित त्या पद्धतीने इथे देखील रणांगणावरती लढावं लागेल प्रत्येकाला. 4 चेंडू 12 धावा. खोदून काढला अक्षरशः एक्सवेटेड स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन आहे. फंबल झालं. ही चुकी कदाचित मागात ठरू शकते. स्ट्राईक चेंज होणं किती धोकादायक आहे. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. जय धुळेला पुन्हा टॉप एंडला आणण्यात आलंय. त्यामुळे ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, ज्याच्या बलदंड शरीर यष्टीमध्ये ताकद आहे, तो बीडचा वाघ हा किल्ला लढवण्याकरता उभा आहे क्रीडांगणावरती. शेवटचे 3 चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब जब न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. इथे ठोकलाय, डरकाळी फोडले बीडच्या वाघानं, ठोकलाय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 28 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. 2 बॉल 6चा सामना आहे. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे. या मातीने दिला वारसा कठोर छाती इथे दगडाची. इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची. पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाश्री. अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. इथे निधड्या छातीनं लढणाऱ्या छत्रपती शिवराय योद्ध्यांचा हा महाराष्ट्र. 2 बॉल 6चा सामना. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल हे मात्र सांगणं फार अवघड आहे. क्रिकेट जिंकलं एवढं मात्र निश्चित. पहिलाच A1 जोडीचा सामना. मेगा सेमीफायनल 1 कशी असावी. सर्वोत्तम. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. फटका सजवलाय. चेंडू हवेत ट्रॅक करतोय स्वतः फॉलो थ्रू मध्ये. टिपलाय झेल, केलाय वार, प्रति पलट वार. फलंदाज बाद मिस्टर जय धुळे. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. तेजस आलेत. तेजस रुठे आणखीन एक लढवय्या संघर्ष योद्धा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा 1 चेंडू विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघांच्या समर्थकांनी खऱ्या अर्थानं देव पाण्यात ठेवलेत. येस, एक सिंगल आली, नंतर एक षटकार टोकलाय, परत डबल रोटेशन झालं आणि एक चौकार आला. परंतु जय धुळेनं किती निराश त्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या काही हावभाव आहेत किंवा जे प्रेशर आहे, चेंडूनं त्याला फसवलं अक्षरशः, किंवा गोलंदाजाचं ते कौशल्य म्हणावं लागेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि षटकाराची गरज आहे. हा देखील बाहुबली आहे, म्हणजे त्याची उंची बरंच काही सांगते. फलंदाजाची उंची त्याला फ्लेक्सेस मध्ये फार मदत करत असते बॅटच्या फ्लो मध्ये. परंतु नारपोली संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. कुणालचं विशेष कौतुक, कारण त्यानं 5च धावांचं षटक टाकलंय. खऱ्या अर्थानं टीम तन्मय 11, जय हनुमान, मसोबा 11 नारपोली हा संघ काय लढलाय. दोन्ही संघ चांगले खेळलेत, नो डाऊट. 1 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. मॅचचा मोमेंट तोडू नका. दीज आर दी स्ट्रॅटेजीज. ह्या काही रणनीती असतात. तर कृपा करून मी एक रिक्वेस्ट करेन, विशेषतः ऑफिशियल्सना विनंती आहे, लगेचच सामना आपण सुरू करूयात. आणि वडूनवगर संघा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या टॉस करता. येस, आदरणीय दिनेशदादा चौगुले आणि त्यांचा पूर्ण संघ, त्यांचं स्वागत आहे. वळूयात मैदानाच्या आत. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. मी आधीच सांगितलं की फलंदाजाची जी उंची आहे ती त्याला बॅटच्या फ्लो मध्ये, कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. इथे ठोकलाय बीडच्या या वाघानं. तेजस रुठेनं षटकार बजाव.
एक मिनिट थांबवतोय. बघा फायनल डे बीड बीड संघ विकेटवर नको. हात जोडून रिक्वेस्ट तुम्हाला. बाकी कुठेही नाचा परंतु विकेटवर नाचू नका. फायनल डे हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. बजाव.